प्रश्न क्रमांक 95. जर 4, 5, 8, 13, 14, 17, 22 ही मालिका अशीच सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही? आता हे कशावरती आहे? अंकमालिकेवरती प्रश्न आहे. ठीक आहे. असे प्रश्न पडतात नेहमी. अंकमालिकेवरचा प्रश्न पाहू आपण. पहा काय दिले? 4, 5, 8, 13, 14, 17 आणि 22 ही अंकमालिका दिली. त्यांनी म्हटले की यामध्ये असं कोणतेही आहे, हीच मालिका आपल्याला समोर पुढं सुरू ठेवायची. ठीक आहे. आणि नंतर सुरू ठेवल्यानंतर यामधले जे चारीपैकी आपल्याला 3 अंक भेटणार. याच्यामध्ये 3 अंक भेटणार. तर असा कोणता अंक जो या मालिकेमध्ये नसणार आहे असं आपल्याला ओळखायचं आहे. तर बघू 4चं 5 कसं झालं, त्यामध्ये अधिक 1 केला. 5चं 8 कसं झालं, त्यामध्ये अधिक 3 केला. 8चं 13 त्यामध्ये अधिक 5. डबल 1 3 5 करायचं काय? पहिलं +1 नंतर +3 नंतर +5 नंतर +1 नंतर +3 नंतर +5. इथं काय करायचं मग? +1 नंतर +3 नंतर +5 असंच करायचं आहे. त्यामध्ये +1 केलं तर काय भेटलं आपल्याला? 23. +3 केलं तर भेटलं 26. +5 केलं तर भेटलं 31. यामध्ये आहे का 31? हो आहे. हा येणार आपला. बरोबर. ही मालिकेमध्ये राहणार आहे. त्यामुळं इथं राहणार नाही ओळखायचं आहे. त्यामुळं हा मालिकेत असणार. एक पर्याय क्रमांक चुकला. मग तिथं डबल आणखी +1 करायचं आहे, +3 करायचं आहे, +5 करायचं आहे. +1 32 येणार, +3 35 येणार, +1 32 हे पण येईल, +3 35 हे पण येईल. तर हे 33 हे जे आहे ते हे आपल्या मालिकेमध्ये बसत नाही. ठीक आहे. जी मालिका आहे +1 +3 +5 करायचं आपल्याला पुढे जातात, त्याच्यामध्ये 33 हा अंक बसत नाही. त्यामुळे हा या श्रेणीचा किंवा अंकगणितीय भागाचा हा भाग नाही आहे 33. त्यामुळे येणार उत्तर पर्याय क्रमांक 3 33.